लघु कादंबरी गुप्तधन. लेखक कृष्णाजी माणिक बिरादार. ईमेल krishnabiradar2008@gmail.com. लेखक सभासद क्रमांक 34189. कॉपीराइट कृष्णाजी माणिक बिरादार. या कादंबरीतील सर्व पात्र स्थळकाळ काल्पनिक आहेत. याचा कुठल्याही व्यक्तीशी संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा. पात्र सुधाकर नायक, सुरेखा नायिका, मीनाक्षी, मनोज, रवी, रमा नायक आणि नायिकेची कॉलेजमधील सोबती, विश्वासराव गावचे पाटील, संभाजी, गुणाजी, तानाजी, बालाजी, शिवाजी. विश्वासरावांची 5 मुले. ते गुलाबी थंडीचे दिवस होते. आमच्या कॉलेजपासून जवळच एक अभयारण्य होतं. पहिलं सेमिस्टर संपलं होतं. सर्वांना सुट्टी लागली होती. कुठल्याही प्रकारचा आनंद साजरा करायला आम्हाला ते कॉलेज जवळचं अभयारण्य आवडायचं. आज आम्ही सारेजण घरी निघालो होतो. आजची रात्र तेवढी आम्ही सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी अभयारण्यात आलो होतो. सारेजण आनंदात होतो. उद्या आपापल्या घरी. आमचा ग्रुप फक्त 6 जणांचा, 3 मुली आणि त्यांचे 3 प्रियकर. मला माझं प्रेम माझ्या कॉलेजमध्ये मिळालं होतं. सुरेखा. नावाप्रमाणेच सुरेखा सुरेख दिसते. नावाप्रमाणे सुरेख दिसते ती. संध्याकाळची जेवण आटोपून आम्ही शतपावली करण्यासाठी अभयारण्यातल्या आमराईत जमलो होतो. आमच्यातला मनोज नाशिकचा. तो मला म्हणाला, सुधाकर, तुझ्याकडे मी एक सोन्याचं नाणं पाहिलं होतं. त्यावर काहीतरी अक्षरे कोरलेली होती आणि देवीची मूर्ती स्पष्टपणे कोरलेली होती. तेव्हा तू म्हणाला होतास, हे नाणं गुप्तधनातलं आहे. सुरेखा. हो, मीही ते नाणं पाहिलं आहे त्याच्याकडे. मीनाक्षी. तू तर पाहिलं असणारच, कारण तो तुझा 1 वर्षानंतर पती होणार आहे. त्यामुळे ते नाणं तुलाच मिळणार आहे. मी म्हणालो, ही एक खूप मोठी कहाणी आहे. या गुप्तधनाच्या प्राप्तीसाठी माझा बळी दिला जाणार होता. आज मी तुमच्यात नसतो, पण एका चांगल्या माणसाच्या उपकारामुळेच आज मी तुम्हाला जिवंत दिसतो आहे. रवी. सर्वांची जर मान्यता असेल तर आपण एक करू. इथं मोकळ्या आकाशाखाली चांदण्यात शेकोटी लावूयात. सुधाकर आपल्याला त्याची पूर्ण कहाणी सांगेल. काय म्हणताय? झालं. शेकोटी लागली. माझ्या डोळ्यासमोरून माझं सारं बालपण सरकू लागलं. मी माझ्या कहाणीला सुरुवात केली. सुरेखा माझ्या जवळच बसली होती. शेकोटीच्या प्रकाशात ती खूपच सुंदर दिसत होती. माझं गाव आहे कोंडगाव. दऱ्याखोऱ्यात वसलेलं सुंदर गाव. गावाजवळून उत्तरेस एक नदी वाहते. त्यामुळे गावाला हिरवगार रूप आलेलं आहे. गावाच्या पूर्वेस प्रचंड घाट आहे. गावातील विश्वासरावांचा प्रचंड वाडा त्या घाटासारखाच भव्य वाटतो. गुप्तधनाची कहाणी विश्वासरावांच्या नावाभोवती फिरत राहते. ही कहाणी घडली तेव्हा मी फक्त 10 वर्षाचा होतो. पण या कहाणीतल्या साऱ्या घटनांचा नंतर मी बारकाईने अभ्यास केला. त्यात विश्वासरावांचा सगळ्यात छोटा मुलगा शिवाजी हा माझा जीवाभावाचा मित्र. त्याच्या मदतीने या गुप्तधनाच्या कहाणीतले सारे धागे दोरे मुक्त झाले. एखाद्या चित्रपटासारखी ही सारी कहाणी माझ्या डोळ्यासमोर उभी आहे. विश्वासराव पाटील हे कोंडगावचे सरपंच. एकदम रांगडा आणि उमदा गडी. कोंडगावच्या घाटाला आणि स्वतःच्या अफाट दिसणाऱ्या दिमागदार वाड्याला शोभण्यासारखा माणूस. 15 वर्षापासून बिनविरोध निवडणुकीत निवडून आलेला. निवडणुकीत गावात विश्वासरावांच्या विरोधात कोणी उभाच टाकू शकत नव्हतं. कारण असं प्रचंड व्यक्तिमत्व गावाला लाभलं हे गावाचं नशीबच. निवडणुकीत गावात विश्वासरावांच्या विरोधात कोणी उभाच टाकू शकत नव्हतं. कारण असं प्रचंड व्यक्तिमत्व गावाला लाभलं हे गावाचं नशीबच. गावासाठी विश्वासरावांनी खूप काम केलं. त्यामुळेच ते गावासाठी देवच होते. विश्वासरावांची अफाट संपत्ती होती. पिढ्यानपिढ्या चालत आलेली 150 एकर जमीन. विश्वासरावांनी पुन्हा त्यात भरच घातली. एखाद्या किल्ल्यासारखा शोभावा असा भव्य दगडी वाडा. वाड्यात 18 कोठारी होत्या आणि तळघरं होती. 24 खोल्या होत्या. 18 कोठारी 12 महिने धान्याने भरलेल्या असायच्या. वाड्याच्या मध्यभागी 100 जनावरे दावणीला असायची. त्यात उंचीपुरे बैल, गायी आणि तेवढीच वासरे होती. विश्वासरावांना 5 मुले होती. संभाजी, तानाजी, गुणाजी, बालाजी, शिवाजी. शिवाजी सगळ्यात लहान. बाकी सर्व मुलांची अशातच लग्न झाली होती. विश्वासरावांचे आई वडील हयात होते. विश्वासरावांचं वय असेल तेव्हा 50-55. घरात अशी सगळी मिळून 13 माणसे. वाड्यावर नोकरीला असलेले 6 माणसे, स्वयंपाकाला असलेल्या 2 बायका आणि दिवसभर वाड्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वर्दळ असायची. वाड्यावरल्या 18 कोठारीपैकी एक कोठार जास्तच मोठी होती, पण ती कधी उघडली जायची नाही. त्या कोठारीमध्ये प्रचंड गुप्तधन पुरून ठेवलेलं आहे असं गावातले लोक बोलायचे. विश्वासरावांकडे पैशांची, सोन्या नाण्याची कमी नव्हती. बैठकीच्या उंबऱ्यावर 7 भव्य तिजोऱ्या ठेवलेल्या होत्या. त्यात पैसा, सोने, नाणे, चांदीचे दागिने ठेवलेले होते. विश्वासरावांचा मुलगा शिवाजी माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा होता, पण बालपणापासूनच तो माझा चांगला मित्र होता. त्यामुळेच मला विश्वास पाटलांच्या जीवनातील प्रत्येक घटना माहीत आहे. मी काही डोळ्यांनी पाहिलेल्या आणि काही
शिवाजीच्या तोंडून ऐकलेल्या. मी तेव्हा 5वीला होतो. ही कहाणी 3 वर्षातल्या घटनांची साखळी आहे. विश्वासरावांना गावातले सगळे लोक पाटील म्हणायचे, त्यामुळे मीही त्यांचा उल्लेख पाटील असाच करत आहे. विश्वासरावांचं घर प्रसिद्ध असण्याचं एक महत्वाचं कारण होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वासरावांचे पूर्वज होते. आणि दुसरं कारण म्हणजे विश्वासरावांचा उदार स्वभाव, त्यांची अफाट श्रीमंती, तीही पिढ्यानपिढ्या चालत आलेली. कोण गावातले म्हातारे लोक म्हणायचे, काही होईल पण पाटलांच्या घरात गरिबी कधी येणार नाही. पाटलांनी गावासाठी खूप केलं. गावातले रस्ते सुधारले, गावाच्या चारी दिशेला मोठी पांदण बनवली, ज्यामुळे शेतकऱ्यांचा शेतातला माल गावात आणणं सोपं झालं. शेतात पाण्याची कॅनल नेली. गावाच्या पूर्वेस घाटाखाली खूप मोठं तळ बनवून घेतलं. तिथूनच शेतात कॅनलला पाणी जायचं. विश्वासरावांच्या शेतावर रोज 50 लोक कामाला जायचे. शेतावर काम करणाऱ्या माणसांच्या गरीब मुलींचे लग्न विश्वासरावांनी स्वतः लावली. लग्नाचा सारा खर्च स्वतः केला. ते वर्ष कोण गावावर 3 संकट घेऊन आलं. पहिल्या 2 संकटांना पाटलांनी सहज दूर केलं, पण तिसऱ्या संकटाला मात्र पाटलांना हारच मानावी लागली. पहिलं संकट होतं वाघाचं. आमचं गाव दरी खोऱ्यातलं. गावाच्या आजूबाजूला खूप झाडी होती. हिंस्र प्राण्याला मुक्काम करायला चांगली जागा. वाघाने एका मागोमाग मुक्या प्राण्यांची शिकार करायला सुरुवात केली. पाटलांचा एक बैल वाघाने मारला. त्या वाघाची शिकार स्वतः पाटलांनी केली. गावावरलं प्रचंड संकट पाटलांनी दूर केलं. दुसरं संकट होतं ते पिण्याच्या पाण्याचं. नदीचं पाणी गावाला दूर पडत होतं. तळही गावाला जवळ नव्हतं. मात्र पाटलांच्या शेतातल्या मूठ बसवलेल्या तळ्यासारख्या प्रचंड विहिरीला 12 महिने पाणी असायचं. पाटलांनी ती विहीर गावासाठी देऊन टाकली. तिला सरकारी विहीर म्हणून घोषित करून टाकलं. गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला. मात्र तिसरं संकट अकराळ विक्राळ रूप घेऊन पाटलांची परीक्षा घ्यायला उभं होतं. दुष्काळ. बघता बघता उन्हाळ्यानं प्रचंड रूप धारण केलं. जमिनी कोरड्या पडायला लागल्या. नदी नाले आटले. मे महिन्यापर्यंत कोंडगावच्या पूर्वेस असलेलं तळही सुकलं. साऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले होते. पावसाळा येईल, पाऊस पडेल याची खात्री साऱ्यांना वाटत होती. पण जून आला, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर आले आणि कोरडेच परत गेले. कुठल्याही नक्षत्राचा पाऊस पडला नाही. ढग भरून यायचे, सारं वातावरण काळवंडून जायचं, पण पाऊस मात्र पडायचा नाही. अशा तऱ्हेने दुष्काळाचा राक्षस जागा झाला. सगळीकडे भीषण उपासमार, कुपोषण याने थैमान मांडलं. पूर्ण पंचकृषीमध्ये फक्त एकाच घराला दुष्काळाचा चटका बसला नव्हता. ते घर होतं विश्वासरावांचं. पण विश्वासराव पाटील भीषण दुष्काळात पाहून दुःखी झाले होते. पुढच्या वर्षीचा उन्हाळा आला. 2 वर्षीच्या दुष्काळाने सारी पंचकृषी रोडावून सोडली होती. सगळीकडे फक्त धुळीच्या वावटळी फिरत होत्या. शेतकऱ्याची पोटे खपाटीला गेलेले आणि जागोजागी प्राण्यांची मृतदेह, झाडं सारी उघडी पोडकी झालेली होती. सगळीकडे भीषण उदासी पसरली होती. ही सारी परिस्थिती विश्वासरावांना पाहवली नाही आणि विश्वासरावांनी एक उदार निर्णय घेतला. तुकाराम महाराजांनंतर असा निर्णय विश्वासरावांनीच घेतला असावा. पंचकृषीतल्या साऱ्या लोकांसाठी विश्वासराव पाटलांनी वाड्यावरली धान्याची 18 कोठारं उघडी केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मागणाऱ्यांची रीघ लागलेली असायची. पाटलांची पिढ्यानपिढ्यांची श्रीमंती काही होईल, पण पाटलांची पाटीलकी कधी जाणार नाही असे सारे बोलायचे. विश्वासरावांचे आजोबा मारुतीराव पाटील हे चांगले सद्ग्रस्त होते. विश्वासरावच्या लहानपणीच ते स्वर्गवासी झाले. मारुतीरावांचा विश्वासरावांवर खूप जीव होता. त्यामुळेच मारुतीराव पाटलांनी प्राण जात असताना विश्वासरावांना एक गूढ गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट म्हणजे गुप्तधनाची. मारुतीराव पाटलांनी विश्वासरावांचा हातात घेतला आणि सांगितलं, विश्वास, तू आपल्या घराण्याचा कुलदीपक आहेस. आपल्या घराण्याला कधी गरिबी माहित नाही आणि ती कधी येणारही नाही याची तुला काळजी घ्यायची आहे. सध्या आपल्याकडे खूप शेती, जमीन जुमला आहे, पैसा आहे, सोनं नाणं आहे. हे सारं तुला टिकवायचं आहे. लक्ष्मी चंचल आहे, ती एका ठिकाणी वास करीत नाही असं म्हणतात. म्हणून मी एक तडजोड केली आहे. आपल्याला पैशाची कधीच चणचण भासणार नाही. पण दुर्दैवाने जर तू गरीब झालास तर एक लक्षात ठेव, देवाची मूर्ती दारावर कोरलेली कोठार आहे. त्या कोठारीत अभिमंत्रित केलेल्या सोन्याच्या नाण्यांची 5 हंडे करून ठेवलेले आहेत. पण गरजेशिवाय कधीही कोठार कधी उघडू नकोस. तिथलं सोनं आधीमध्ये काढण्याचा कधी प्रयत्न करू नकोस, कारण ती हंडी अभिमंत्रित केल्यामुळे ती साधी हंडी नाही, ते गुप्तधन आहे. त्यातल्या प्रत्येक नाण्यावर देवीची मूर्ती कोरलेली आहे. तुला भविष्यात जर पैशाची गरज पडली किंवा आपल्या घरात दुर्दैवाने गरिबी आली तर तू ते गुप्तधन काढून घे. पण ते गुप्तधन काढणं एवढं सोपं नाही. तुला ते गुप्तधन काढण्यासाठी 5 लहान मुलांचा, ज्यांचं वय 10 किंवा 11च्या आसपास आहे, अशा मुलांचा बळी द्यावा लागेल, तरच ते गुप्तधन काढता येईल. मुलांचा बळी न देता जर तू खोदकाम करशील तर ते गुप्तधन तुझाच बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. गुप्तधनाची माहिती पाटलांच्या स्मरणात होती, पण त्यांना वाटत होतं गुप्तधनाची गरज आपल्याला पडणारच नाही. आता येणाऱ्या पावसाळ्यात खूप मोठा पाऊस पडेल, सारी परिस्थिती सुधारेल, बदलेल. पण पाटील विचार करत होते तसं घडणारच नव्हतं. दुष्काळाची भूक आणखी भागली नव्हती. दुष्काळाच्या
राक्षसाने आता मुक्या प्राण्यांची जीव घ्यायला सुरुवात केली होती. दऱ्याखोऱ्यातल्या काही झाडांवर हिरवा पाला दिसत होता. तो पाटलांनी शेतकऱ्याकडून मागवला. पण तो वाड्यावरल्या 100-125 मुक्या जीवांना किती दिवस पुरणार? ज्या मुक्या प्राण्यांवर पाटलांनी स्वतःच्या मुलाबाळाप्रमाणे प्रेम लावलं होतं ती एक एक करून मरायला लागली. नेहमी पहाडाप्रमाणे आवाजात बोलणारे पाटील या दुःखद बातम्या ऐकून दुःखी झाले. रोज गावातल्या गायी बैल मेल्याच्या बातम्या वाड्यावर येत. पाटलांनी साऱ्या लोकांना धान्य वाटप केल्यामुळे लोक तेवढे आपले प्राण मुठीत घेऊन वरुण राजाच्या कृपेची वाट बघत होते. सारी सृष्टी शेतकऱ्यावर रुष्ट झाली असली तरी शेतकऱ्यांना 2 गोष्टींचा आताही आधार होता. अशा दुष्काळाच्या भयान राक्षसापुढे शेतकऱ्यांना या 2 गोष्टी आधार देणाऱ्या वाटत होत्या. त्या 2 गोष्टी म्हणजे विश्वासराव पाटलांचा आधार आणि त्यांच्या शेतातल्या मूठ असलेल्या विहिरीवरचं न आटणारं पाणी. डोळे फिरावेत अशी ती प्रचंड तळ्यासारखी विहीर होती. 100 फूट खोल आणि रुंदीला प्रचंड भव्य असलेली. पुढचे 2 महिने खूप हाल अपेष्टेत गेले. पाऊस काही पडला नाही. पावसाची रुष्टता आणखी गेली नव्हती. पुढच्या 2 महिन्यात तर दुष्काळाचे चटके एवढे वाढले की माणसाच्या मृत्यूच्याही बातम्या कानावर येऊ लागल्या. पाटलांच्या वाड्यावरल्या कोठारी उघडून आता 6 महिने झाले होते आणि बघता बघता कोठारी पूर्णपणे रित्या झाल्या. धान्यांनी 12 महिने भरभरून दिसणाऱ्या त्या 18 कोठारी आता पूर्णपणे रिकाम्या झाल्या होत्या. धान्यांनी भरून समृद्ध दिसणाऱ्या त्या कोठारी आता उक्या वाटू लागल्या. त्या रिकाम्या 18 कोठारींनी पाटलांच्या समृद्ध दिसणाऱ्या वाड्याला भीषणतेचं रूप आणलं. पाटील तरीही हरले नाहीत. धान्य संपले तरीही गोरगरीब लोक वाड्यावर येत. लोकांना वाटले आता पाटील हरले. दुष्काळापुढे कुणाचे चालणार? शेवटी पाटील ही माणूसच. दैव्य शक्ती पुढे कुणाचे चालत नाही हेच खरे. पण चटकन हरतील ते विश्वासराव पाटील कसले. लोक पाटलांना पाहून म्हणत, जगात आणखीही विश्वास बाकी आहे. लोकांचा विश्वासरावांवर खूप विश्वास होता. म्हणूनच कोण गावातले लोक म्हणत, विश्वासराव जोवर हयात आहेत तोवर गावाला काळजी करायची गरज नाही. वाड्यावर येणाऱ्या माकेकरी लोकांना पाहून पाटलांनी मुनिमांना बोलावलं आणि उंबऱ्यावरल्या 7ही तिजोऱ्या मुक्त केल्या. पुढच्या 2 महिन्यात 7ही तिजोऱ्या रित्या झाल्या. तिजोरीतील पैसे, सोनं, नाणं, दागिने सारं संपलं. रिकाम्या तिजोऱ्या विश्वासरावांना प्रश्न विचारू लागले, आता पुढे काय? आता मात्र कहर झाला. दुष्काळाने आपला मोर्चा कायम ठेवला. पाटलांच्या वाड्यावर आता काही उरलं नाही. 18 कोठारी आणि 7 तिजोऱ्या रित्या झाल्या. 100 जनावरांची दावणं रिकामी झाली. वाडा भीषण आणि रुद्र दिसत होता. कोंडगावचा सारा पंचकृषीचा भाग दुष्काळामुळे कोरडा रखरखीत झाला होता. शंकराने 3रा नेत्र उघडून सारी सृष्टी उजाड केली असावी असा क्षणभर भास होत होता. पाटलांच्या वाड्यावरल्या 24 खोल्या, 7 तिजोऱ्या, 18 कोठारे आणि 7-8 तळघरे सारे उघडे आणि रिक्त झाले होते. मात्र 18 कोठारी शेजारी एक दारावर देवीची मूर्ती कोरलेली खोली आणखीही दिमाखात बंदच होती. ती खोली कोठार होती गुप्तधनाची. मारुतीरावांच्या म्हणण्याप्रमाणे तिथे 5 सोन्याच्या मोहरा भरलेले हंडे होते. विश्वासरावांचं सारं ऐश्वर एकीकडे आणि ते 5 हंडे भरलेले सोनं एकीकडे. विश्वासरावांचे सारे प्रश्न एका क्षणात दूर करण्याची ताकद त्या गुप्तधनात होती. जर ते गुप्तधन विश्वासरावांना भेटलं तर पाटील प्रचंड श्रीमंत होणार होते. त्या गुप्तधनाच्या मदतीने पाटील सर्व प्रश्न सोडू शकत होते. पण ते गुप्तधन मिळवणं तेवढं सोपं नव्हतं. 5 लहान मुलांचा बळी ते गुप्तधन मागत होतं. पाटलांनी गुप्तधनाचा विचार तात्पुरता बाजूला ठेवला. पुढच्या 1 महिन्यात नीतीचे विचित्र चक्र फिरू लागली. गावातल्या ज्या म्हाताऱ्या वयस्क माणसांचे म्हणणे होते पाटील गरीब होणार नाहीत ते खोटं ठरलं. आज विश्वासरावांकडे घरात खायला अन्नही उरलं नव्हतं. 1 दिवस 2 दिवस पाटलांच्या घरात उपासमार सुरू झाली. ज्या पाटलाने साऱ्या पंचकृषीला धान्य वाटली त्या पाटलांच्या घरात आज उपासमार सुरू झाली होती. पाटील गावात फेरफटका मारत होते. गावातले लोक पाटलांकडे येऊन गाऱ्हाणे सांगत होते. पाटलांनी घरची परिस्थिती कुणाला सांगणार आणि त्यावर कोणी विश्वास तरी ठेवेल का? मुळात पाटील कुठल्या तोंडाने गावातल्या लोकांकडे धान्य मागणार? ज्या पाटलाने साऱ्या पंचकृषीमध्ये 18 कोठारी उघड्या केल्या तो पाटील लोकांना काय मागणार? 2 वेळचं अन्न? मुळात अशी परिस्थिती ओढवेल असं कधी पाटलांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण ही परिस्थिती डोळ्यासमोर उभी होती. उंबऱ्यावर बसून पाटील शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचत होते. सहजच म्हणून पाटलांनी पुस्तकाचा पूर्वार्ध काढला. तिथला मजकूर वाचून पाटील विचारात पडले. तिथं लिहिलं होतं, शिवाजी महाराजांजवळ स्वराज्य उभं करताना काहीच नव्हतं. त्यांनी आई जगदंबेचं स्मरण करून स्वराज्याच्या लढाईला सुरुवात केली. काही दिवसात शिवाजी महाराजांना एका किल्ल्यावर गुप्तधन सापडलं. त्या गुप्तधनाचं स्थान शिवाजी महाराजांच्या जीवनात खूप महत्वाचं आहे. उलट असंही म्हणता येईल त्या गुप्तधनानेच शिवाजी महाराजांना तरुण नेलं. स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या शिवाजी महाराजांना त्या गुप्तधनाने खूप मोठा आधार दिला. पुढे शिवाजी महाराजांनी त्या गुप्तधनाच्या मदतीने किल्ल्याची डागडुजी केली.
शस्त्र खरेदी केली आणि खऱ्या अर्थाने त्या गुप्तधनाने शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली. शिवाजी महाराजांनी जीवनात खूप यश कमावलं, पण शिवाजी महाराज या गुप्तधनाचा उल्लेख केल्याशिवाय राहायचे नाहीत. ते म्हणायचे, या गुप्तधनानेच माझ्या पहिल्या प्रश्नाला बळ दिलं. पुढे लेखकाने लिहिलं होतं, प्रत्येक चांगल्या माणसाच्या जीवनात असंच गुप्तधन दैवाने देऊन ठेवलेलं असतं. ते त्या माणसाचा कार्योद्धार, जीवन उद्धार करून जातं. पाटलांनी वरील मजकूर वाचला आणि विचारात पडले. पाटलाच्या जीवनातही असंच गुप्तधन वाट पाहत होतं. पाटलांना आपल्या आजोबांचे शब्द आठवले, विश्वास, जेव्हा केव्हा आपल्या घराण्याला गरिबीला सामोरं जावं लागेल तेव्हा तू हे गुप्तधन खोदून बाहेर काढ. पाटलांनी ठरवलं गुप्तधन काढायचं, पण लगेच त्यांच्या डोक्यात विजेसारखा त्यांच्या आजोबांची बोललेली गोष्ट चमकून गेली. विश्वास, तुला हे गुप्तधन मिळवण्यासाठी 5 लहान मुलांचा बळी द्यावा लागेल. आणि विश्वासरावांना खूप दुःख झालं. गुप्तधनासाठी 5 निष्पाप बालकांचा बळी कसा काय द्यायचा? नाराजगीने पाटलांनी गुप्तधनाचा विचार बाजूला ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील सारेजण पाटलांच्या समोर बसले होते. पाटलांचे 5 दिफाड पुत्र पाटलांसमोर बसले होते. पाटलांच्या 4 सुना मान खाली घालून बसल्या होत्या. पाटलांची अर्धांगिनी त्यांच्या बाजूला बसली होती. पाटलांचे वृद्ध आई वडील तुळशीच्या वृंदावनासमोर उभे होते. कुणीही काहीच बोलत नव्हतं. शेवटी न राहून पाटलांच्या वडिलांनी पाटलाला विचारलं, विश्वास, आता पुढं काय? आपल्या जवळ होतं नव्हतं ते तू सर्वांना वाटून टाकलंस. तू तर तुकाराम महाराजांचा अवतारच निघालास. अशानं कसं होईल? आपला भरला संसार होता. हा वाद म्हणजे गोकुळ होतं. हा वाडा म्हणजे गोकुळ होतं. पण या वाड्यात तू काही उरू दिलं नाहीस. या वाड्यात फक्त दगडांच्या भिंती उरल्या आहेत. खायला 4 शीतं सुद्धा उरली नाही. 18 कोठारी आणि 7 तिजोऱ्या तू साफ केल्यास. मी काही बोललो नाही, पण आज तू आपल्या घरातल्या लोकांसाठी अन्नही ठेवलं नाहीस. या घराला, या वाड्याला दारिद्र्य ते काय माहित नाही. आम्हाला कधीही हे दिवस कधी पाहावे लागतील असं कधी वाटलं नव्हतं. आजवर या घराने लोकांना दिलेलंच आहे. आज हे घर दुसऱ्याकडे कसं काय काही मागू शकेल? विश्वास, तूच सांग, आता पुढे काय? विश्वासरावांना शेवटी राहवलं नाही. त्यांनी बोलायला सुरुवात केली. वडिलांना पाटील बाबा म्हणत पाटील म्हणाले, बाबा, आजचा दिवस उद्या राहणार नाही. रोजचा दिवस नवा असतो. हेही संकट टळेल. साऱ्या गावाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. तशीच आपल्या घराची जबाबदारी माझ्या शिरावर आहे. काही दिवस वाट बघू. मी यातून काहीतरी नक्कीच मार्ग काढेन. 4 दिवसांपासून पाटलांच्या घरची 12 माणसे उपाशी होती. पाणी पिऊन पाटील आणि सारेजण रोजचा दिवस काढत होते. आणि अशात एका संकटासोबत दुसरं संकट पाटलांच्या वाड्यावर उभं राहिलं. पाटलांचा थोरला मुलगा संभाजी तापीने आजारी पडला. अंगात ताप आणि अशक्तपणा भरलेला. घरात खायला धान्याचा एक कण नव्हता. पाटील अंगणात विचारात एरझाऱ्या मारित होते. पाटलांना काय करावे काही समजत नव्हते. येऊन जाऊन गुप्तधन काढण्याचा मार्गच डोळ्यासमोर येत होता. पण त्याबरोबर 5 मुलांचा बळी कसा काय देणार या प्रश्नाने पाटलांच्या मनात थैमान मांडलं होतं. संभाजीचा ताप वाढत गेला. अन्नाविना संभाजीला खूपच अशक्तपणा आला होता. पुढच्या 4 दिवसात संभाजीचा धिपाड देह लहान बालकासारखा दिसू लागला. आणि एका दिवशी रात्री संभाजी पाटलांचा लाडका थोरला मुलगा हे जग सोडून गेला. आधीच रित्या झालेल्या वाड्याला भीषण रूप आलं होतं. वाडा आता संभाजीच्या मृतदेहापुढे आणखीनच भीषण दिसत होता. कोंडगावच्या घाटासारखे खंबीर असलेले पाटील मात्र या आघाताने हतबल झाले. रात्रभर वाड्यावर रडारड सुरू होती. संभाजीच्या बायकोचं रडणं पाहून कुणाच्याही काळजाला कापड सुटलं असतं. सारा गाव या दुःखद घटनेने हळहळत होता. पाटलांचा मोठा मुलगा म्हणजे पाटलांसारखाच. पुढे विश्वासरावांनंतर संभाजीच काय तो पाटीलकी निभावू शकेल असंच सारेजण म्हणायचे. पण आज संभाजीचा मृतदेह वाड्याच्या उंबरठ्यावर मानवाच्या नश्वरतेचं प्रतीक म्हणून पडला होता. दुसऱ्या दिवशी संभाजीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या पोटच्या मुलाचे अंत्यसंस्कार करायलाही विश्वास पाटलांकडे पैसा नव्हता. सुनांच्या अंगावरल्या दागिन्यांनी सारे सोपस्कार पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कारासाठी पंचक्रोशीतले लोक जमले होते. दुपारच्या भर उन्हात सारे लोक स्मशानात जमले. पाटलांचे डोळे दुःखाने वारंवार भरून येत होते. शेवटी मृतदेहाला अग्नी देण्यात आला. अग्नीच्या ज्वाळा गगनाला जाऊन भिडत होत्या. अग्नीच्या उभेने सारे जण दूर सरकले. पाटील तसेच उभे होते, रिक्त मनाने त्या ज्वाळांकडे पाहत. अंत्यसंस्काराच्या साऱ्या लाकडांची जेव्हा राख झाली तेव्हाच पाटील तेथून हलले. मनात एक निश्चय करून आता पुढे दुष्काळापुढे एकही बळी जाऊ द्यायचा नाही. गुप्तधन काढण्याची वेळ आली आहे हे पाटलांना कळून चुकलं होतं. खरं पाहता संभाजीचा मृत्यू हा काही दुष्काळामुळे झालेला मृत्यू नव्हता. हा मृत्यू साऱ्या पंचक्रोशीसाठी दिलेलं बलिदान होतं.
पाटलांनी पोटच्या पोराला मृत्यूच्या दाढेत अलगद ढकललं, पण गावकऱ्यांचे प्राण जाऊ दिले नाहीत. गावातल्या लोकांनाही याची कल्पना होती, त्यामुळे एवढ्या जास्त संख्येने ते संभाजीच्या अंत्यसंस्काराला जमले होते. पाटलांनी साऱ्या गावासाठी वाड्यावरलं धान्य वाटप केल्यामुळे हा प्रसंग ओढवला होता हे आता गावाला आणि पाटलांनाही समजलं होतं. पाटलांनी बायकोच्या अंगावरील सोन्याचे दागिने विकून संभाजीच्या 11व्याचं गावातील लोकांना जेवण दिलं. सारे सोपस्कार केले आणि पाटील लागले दुसऱ्याच मोहिमेसाठी. ती मोहीम होती गुप्तधनाची. पाटलांनी ठरवलं, गावातील 10-11 वर्षाची 5 मुलं पळवायची आणि त्यांचा बळी द्यायचा. सारं गुप्तधन काढून घ्यायचं. ज्या मुलांच्या बळीमुळे गुप्तधन भेटेल त्यांना गुप्तधनातील काही सोनं द्यायचं. त्या सोन्याच्या मोबदल्याने त्या लहान बालकाचे प्राण परत येणार होते का? पण पाटलांचं दुसरं मन म्हणत होतं, सारं गुप्तधन जरी पणाला लावलं तरी संभाजीचा जीव परत येईल का? आजवर पाटलांनी गावासाठी खूप केलं. गावातल्या लग्नाला हातभार लावला. गावाचा दुष्काळापासून जीव वाचवण्यासाठी कोठारी, तिजोऱ्या, मोठं असलेली विहीर मोकळी केली. पण आज पाटील संभाजीच्या मृत्यूने दुःखी झाले होते. आज पाटील गावातील लोकांच्याच प्राणावर उठले. असं कधी पाटलाला करावं लागेल असं पाटलांनाही वाटलं नव्हतं. पण पाटील गावातील 5 मुलांचा बळी घ्यायला सरसावले होते. त्यांना एकीकडे 5 मुलांचे प्राण तर दुसरीकडे घरातील सारे मिळून 12 जीवांचे प्राण जाताना दिसत होते. साहजिकच कुठलाही घरातला कार्यभार पाहणारा माणूस घरातल्या लोकांचाच विचार करणार. पाटील नाईलाजाने तेच करत होते. वाल्या कोळ्याने काय केलं होतं? स्वतःच्या कुटुंबासाठीच तो वाटसरूंचे प्राण घ्यायचा ना. वाल्या कोळी रोजच असे लोकांचे बळी कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी, बायकां मुलांसाठी घेत होता ना. विश्वासराव पाटलांनी रोज असे बळी थोडेच घेतले होते. आजवर गावाचं नाना संकटांपासून पाटलांनी संरक्षणच केलं होतं. पण आज परिस्थिती वेगळी होती. प्रसंग पाटलांच्या कुटुंबावर, घरावर बेतला होता आणि बेतत होता. आज घरातला करता धरता पुरुष संभाजी मृत्युमुखी पडला. पाटील थांबतील तर पुढे तानाजीचा, गुणाजीचा, इतर भावंडाचाही प्राण जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. कदाचित इतर कुण्या माणसांचा जीव उपासमारीमुळे जाण्याची शक्यता होती. आजवर बायकांच्या अंगावर तरी सोनं होतं. आज त्याही लंकेच्या पार्वती होऊन बसल्या होत्या. संभाजी मृत्यूमुळे आहे नाही ते पाटलांच्या जवळचं पैसा अडका संपला होता. मागे तसं पुढं आणखी पाटलांच्या घरी उपासमार सुरू झाली. पाटलांना आता गुप्तधन हाका मारू लागलं. गुप्तधन हे अमावस्येला उघडलं जात होतं. अमावस्येला आता 5 दिवस बाकी होते. पाटलांनी आता जोराने सारी चक्र फिरवायला सुरुवात केली. गावात दुसऱ्या दिवशी पाटलांनी सगळ्याच घराची पाहणी केली. कुणाच्या घरात 10 वर्षापर्यंतची लहान मुलं आहेत हे शोधून काढलं. तेही कुणालाही काही न सांगता न बोलता. कुणालाही कसलीच शंकाच आली नाही. रोजच्या प्रमाणे आजही पाटील गावातून फेरफटका मारत आहेत असं सर्वांना वाटत होतं. पण तसं होतं का? रोजच्या विश्वासरावांपेक्षा आजचा विश्वासराव पाटील वेगळा होता. रोज जेव्हा विश्वास पाटील गावात फिरत तेव्हा ते गावातल्या लोकांच्या प्राणाची रक्षा करण्याचा विचार करीत होते. आज मात्र तसं नव्हतं. कुणाच्या घरातलं लहान मूल पळवणं सोपं जाईल हा विचार आजचे पाटील करत होते. झालं, पाटलांनी 5 घरं हेरली. 5 मुलांची 5 घरं. पाटलांना गावातील कानाकोपरा माहित होता. पाटील वाड्यावर परतले. त्यांच्या मनाने सारी आखणी केली होती. प्रत्येक हालचालीचा विचार केला होता. दुष्काळामुळे गावात लाईट बरंच काळ नसायची. त्यामुळे रात्री लोक बाहेर मोकळ्या जागेत झोपायचे. याचा पाटलांना फायदाच होणार होता. मुलांना पळवणं पाटलांना एकदम सोपं झालं होतं. वाड्यावरच्या उंबरठ्यावर येताच पाटलांनी आपल्या 4 पुत्रांना आवाज दिले. उंबऱ्यात पाटलांची धिप्पाड 4 मुले जमली. पाटील त्यांच्या समोर बसले. त्याने आपली सारी योजना मुलांना सांगितली. 4 मुले खूपच आज्ञाधारक होती. वडिलांची आज्ञाधारकपणे ऐकणारी. संभाजीने पितृसेवाच केली होती. संभाजीने गावासाठी प्राण दिले. मात्र ही 4 मुलं इतर 4 मुलांच्या जीवावर बेतत होते. गावाच्या 4 बळीसाठी पाटलांची 4 मुले सज्ज झाले होते. क्षणभर पाटलांच्या मुलांना आपले वडील आज वेगळे वाटले. गावासाठी वाड्यावरल्या कोठारी, तिजोऱ्या मुक्त करणारा, शेतातली मोठीची विहीर दान करणारा तो माणूस दुसरा होता. एक होता दुसऱ्याला जीवदान द्यायला उठलेला देवता आणि दुसरा माणूस होता गावाच्या प्राणावर उठलेला हैवान. होय, दुसऱ्याचे प्राण देणाऱ्याला आपण दुसरं काय म्हणणार? शैतान किंवा हैवानच ना. 4 मुलं गावातल्या 4 मुलांना पळवण्यासाठी सज्ज झाली. मला पळवणार होते सुद्धा पाटील. पाटलांनी सायंकाळी आपल्या मुलांना सोबत घेतलं. त्यांनी मुलांच्या मदतीने प्रथमच खूप वर्षानंतर मूर्ती कोरलेल्या खोलीचा दरवाजा उघडला. खरं पाहता त्या खोलीच्या दरवाजावर प्रचंड जुनाट कुलूप होतं. पाटलांकडे असलेल्या चावीने ते कुलूप उघडलं नाही. पाटलांनी मुलांना ते कुलूप तोडण्याचा आदेश दिला. मग काय, पाटलांची धिप्पाड मुले पुढे सरसावली. त्या 4 रांगड्या जीवापुढे ते लोखंडी कुलूप किती वेळ टिकाव धरणार? हातोडे मारून पाटलाच्या मुलांनी गुप्तधनाच्या दारावरलं कुलूप अखेर तोडलं.
झालं. गुप्तधन मिळवण्याचा मार्ग सगळ्यांना मोकळा झाला. अंगणात उभे पाटलांचे वडील आणि घरातील इतर माणसे हे सारं पाहत होते. सरांना माहित होतं आता वाड्यावर 5 मुलांचे बळी दिले जाणार होते. वाड्याला जगवण्यासाठी आता गुप्तधन काढलं जाणार होतं. सारेजण गप्प होते. कुणीच काही बोलत नव्हतं. पाटलांनी गावासाठी काही नाही ते निर्णय घेतले तेव्हाही कुणी बोललं नव्हतं. आजही कुणी बोलत नव्हतं. पाटील जे करतील ते योग्य करतील असा घरच्यांचा त्यांच्यावर विश्वास होता. गुप्तधनासाठी 5 निष्पाप बालकांचा बळी देणं योग्य की अयोग्य हे त्या साऱ्यांना कळत नव्हतं किंवा तसं समजण्याचा ते प्रयत्नही करीत नव्हते. शेवटी वाड्याचा कर्ता पुरुष पाटील होते. आजवर त्यांनी जे हे भले बुरे निर्णय घेतले हे साऱ्यांना मान्यच असणार होते. पाटलांना ज्या मुलांना पळवणार आहेत त्या मुलांचे निष्पाप चेहरे आठवले आणि क्षणभर पाटलांना वाटलं आपण शिकारी निर्घृण पक्ष्यासारखे आहोत, जो पक्षी दुसऱ्या पक्षीच्या घरट्यात जाऊन त्यांची पिल्लं खातो. पण लगेच पाटलांच्या मनात दुसरा विचार आला. शिकारी पक्षी स्वतःच्या भुकेसाठी त्या पिल्लांचा प्राण घेतो. आपण आपल्या स्वतःसाठी हे 5 बळी घ्यायला निघालो आहोत का? आपण आपल्या घरासाठी हे कार्य करणार आहोत. उलट पुढे चालून या गुप्तधनाचा वापर आपण गावासाठीही करू. ज्या मुलांची बळी जातील त्या मुलांच्या आई वडिलांनाही आपण या गुप्तधनातलं काही धन देऊ. त्या मुलांच्या आई वडिलांनाही आपण या गुप्तधनातलं काही धन देऊ. पाटलांनी आपल्या मनाला दिलासा दिला. गुप्तधनाच्या कोठाराचा दरवाजा उघडून पाटील कोठारात शिरले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे 4 पुत्रही आत शिरले. ते कोठार खूपच भव्य होतं. आत देवीची प्रचंड शिला होती. त्या शिळेसमोर एक खूप मोठा खड्डा होता. पाटील समजले खड्ड्यातच गुप्तधन पुरून ठेवलेलं आहे. त्या अकराळ विकराळ देवीच्या मूर्तीसमोर पाटलांना 5 मुलांची बळी द्यायचे होते. गावकऱ्यांसाठी अखेर ती काळरात्र उजाडली. आखणी केल्याप्रमाणे पाटील आणि पाटलांचे 4 पुत्र मध्यरात्रीच्या काळोखात घराबाहेर पडले. कुणाला कोणता मुलगा पळवायचा आहे हे आधीच पक्क झालं होतं. त्यामुळे पाटील आणि त्यांचे पुत्र आपापल्या दिशेने पुढे सरसावले. पाटील माझ्या घरी आले. मी माझ्या वडिलांजवळ झोपलो. पाटलांनी अलगत मला उचललं आणि खांद्यावर टाकलं. मी झोपेतच होतो पण मला कुणीतरी उचलतंय याची जाणीव गाढ झोपेतही झाली. मी डोळे किलकिले करून पाहिलं. कुणीतरी मला माझ्या घरापासून दूर घेऊन चाललं होतं. मी जागा झालो. चुळबुळ करण्याचा प्रयत्न केला तसं पाटलांनी माझ्या तोंडावर चादर झाकली आणि तोंड झाकलं. माझा आत श्वास गुदमरत होता. मी जागा होऊनही मला काही बोलता येत नव्हतं. काहीच हालचाल करता येत नव्हती. अखेर पाटलांनी आणि पाटलांच्या 4 मुलांना आम्हा 4 मुलांना वाड्यावर आणलं. गावाला कानोकान खबर सुद्धा लागली नाही त्यांच्यातल्या 5 मुलांचं अपहरण झालं आहे याची. आम्हा 5ही मुलांना गुप्तधनाच्या कोठारीत नेण्यात आलं. तिथल्या एका प्रचंड शिळेला आम्हा 5ही जणांना दाव्याने बांधण्यात आलं. आम्ही 5ही मुलं जागे झालो. समोर पहिला आमच्या समोर कालीमातेची भव्य मूर्ती होती. तिच्या हातात त्रिशूल होतं. ती त्या त्रिशूलाने बळी घ्यायला सज्ज असल्यासारखी वाटत होती. घाबरून आमच्या तोंडून आवाजही निघत नव्हता. आम्ही तसे मध्यरात्रीच्या अर्ध्या झोपेतच होतो. समोर मला पाटलांचे 4 मुले आणि पाटील फिरताना दिसले पण त्यांना ओळखणं तसं कठीण होतं कारण त्यांची तोंड काळ्या कपड्यांनी झाकलेली होती. पाटलांच्या एका पायात चांदीचं कडं होतं. ते मला दिसलं. ते पाहून मला काहीतरी आठवल्यासारखं झालं. मला माझे वडील म्हणाले होते अख्ख्या पंचकृषीत एकाच माणसाच्या डाव्या पायात चांदीचं कडं होतं. ते मला दिसलं. ते पाहून मला काहीतरी आठवल्यासारखं झालं. मला माझे वडील म्हणाले होते अख्ख्या पंचकृषीत एका माणसाच्या डाव्या पायात चांदीचं कडं आहे. मला माझ्या वडिलांचं ते बोलणं आठवलं. पाटलांच्या शरीराचा मला अंदाज होताच. पाटलांच्या हालचालीवरून आणि त्यांच्या पायातल्या कड्यामुळे मी त्यांना ओळखलं. बाकीचे 4 जण दुसरे तिसरे कुणी नसून पाटलांचे 4 पुत्र आहेत हेही मला लक्षात आलं. पण मी तसं तेव्हा ठामपणे कुणालाही बोललो नाही. इतर 4 मुलं माझ्या शेजारीच बांधलेले होते. मी त्यांच्याकडे पाहिलं पण काहीच बोललो नाही. ती 4 मुलं केविलवाण्या नजरेने एकमेकांकडे पाहत होती. क्षणभर मला ते पाटील आणि त्यांची मुलगी असतील यावर विश्वासच बसत नव्हता. पाटील आम्हा मुलांना कशाला पळून आणतील असाच प्रश्न वारंवार माझ्या डोक्यात येत होता. आणि असं काहीतरी पाटील करतील असं मला वाटतच नव्हतं. पण तसं झालं होतं. तसं घडलं होतं. त्या गुप्तधनाच्या कोठारीत 4ही कोपऱ्यात मोठमोठाल्या मशाली लावल्या होत्या. पाटील आणि त्यांची मुले त्या कोठारीतून बाहेर गेली. जाताना त्यांनी कोठारीचा दरवाजा लावून घेतला. तो दरवाजा लावताना त्या दरवाजाचा प्रचंड भीतीदायक आवाज झाला आणि सारी मुलं ओक्साबोक्सी रडायला लागली. त्या कोठारीत त्या रडण्याचा आवाज आणखीच भीषण आणि भेसूर वाटत होता. मुलं बराच वेळ रडून रडून झोपी गेली. मीही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी गावात एकच गोंधळ उडाला. 5 मुलं गावातून एका रात्रीतून गायब झाली हे बघून सारी पंचकृषी हादरली. दिवसभर गावकऱ्यांना सारा गाव शिवार पालथा घातला. त्यांना कुठंच मुलं सापडली नाहीत. ती कशी सापडणार? मुले बाहेर कुठे नसून वाड्यावर आहेत याचा गावातील एकालाही महसूस सुद्धा लागला नाही. गावकऱ्यांनी पाटलांचा वाडा सोडून सारा गाव सारा शिवार पालथा घातला आणि नेमके आम्ही वाड्यावर होतो. त्यामुळे आमच्या आई वडिलांना गावकऱ्यांना आम्ही 5 मुलं कशी सापडणार? गावात त्या दिवशी एकच हल्लकल्लोळ माजला होता. आम्हा 5 मुलांचे आई वडील धाय मुकून रडत होते. एका मुलांच्या जाण्याचं दुःख कुणाला कसं समजणार? मुलाच्या जाण्याचं दुःख काय असते याची कल्पना पाटलांनाही होती.
ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या संभाजीला पाटलांनी गमावलं होतं. त्यांच्याशिवाय मुलाला गमावण्याचं दुःख दुसरं कोण समजू शकणार होतं. इकडं गुप्तधनाच्या कोठारीत दुसरा दिवस उजाडला. सकाळ झाली. त्या कोठारीला उंचावर खिडकीचे कवडसे होते. त्यातून कोठारीत प्रकाशाचा झोत आत येत होता. त्यामुळे सारे कोठार प्रकाशली. रात्रभर जीव मुकलून जळणारे मशालीचे टेंबे आता थकले होते. कवडशातून येणाऱ्या प्रकाशापुढे मशालीचा प्रकाश टिमटिमणाऱ्या काजव्यासारखा दिसत होता. दुसऱ्या दिवशी वाड्यावर 5 मुलं गायब झाली आहेत हे सांगण्यासाठी गावातले लोक वाड्यावर आले. पाटील काहीच माहीत नसल्याप्रमाणे लोकांसोबत काय झालं पाहण्यासाठी गावात गेले. जे मुलं गायब होती त्यांच्या आई वडिलांना पाटील भेटले. त्यांचं सांत्वन करीत पाटील म्हणाले, मुलं कुठेही जाणार नाही. ज्याने कुणी गावाबाहेर मुलं पळून नेली आहेत त्याचा आपण शोध घेऊ. माझ्या बाहेरही पोलिसांच्या ओळखी आहेत. मी पोलिसांशी बोलून पाहतो. तुम्ही सध्या शांत राहा. स्वतःचं दुःख आवरा. सारं काही ठीक होईल. आपण सगळीकडे हरवलेल्या मुलांचा शोध घेऊ. पाटील जरी असं सांगत असले तरी एक नक्की होतं. सारं जग जरी शोधलं तरी ती 5 मुलं कुणाला सापडणार नव्हती. कारण ती 5 मुलं पाटलांनी गुप्तधनाच्या कोठडीत वाड्यावर डांबून ठेवली होती. 2 दिवस झाले मुलांना कोठारीत काहीच खायला दिलं गेलं नाही. कारण वाड्यावरलेच लोक उपाशी होते. यायचे 3 दिवस शिळे तुकडे खाऊन कसे तरी 2 घास मिळतील ते पाटलांच्या घरचे 12 जीव दिवस ढकलत होते. पाटलांच्या सुनांनी वाड्यावर कुठे कुठे सांडलेलं धान्य शोधून काढलं होतं. त्या धान्यामध्ये माती होती, खडे होते. ते सारे धान्य पाण्यात धुवून वाळवलं आणि भरडून त्यांच्या कन्या केल्या. ते एक वेळेस वाड्यावरले 12 जीव दिवस काढत होते. 2 दिवस मुलांना कोठारीत फक्त पाणी प्यायला देण्यात आलं. कारण पाटलांनाही माहित होतं मुलं कन्या खाऊ शकणार नाही. तसं कन्या देण्याचा प्रयत्न करून पाहण्यात आला होता. पण मुलांनी खाण्यास नकार दिला. मुलं पूर्णपणे घाबरलेली होती. मुलांना झोपीत पळून आणल्यामुळे मुलांना ठाऊक नव्हतं ते कुठं आहेत. मुलं पूर्णपणे भ्यायलेल्या अंधश्रद्धेच्या अवस्थेमध्ये होते. मुलांना पळवलेला आता 2 दिवस झाले होते. 2 दिवस झाल्यानंतर पाटील गावात गेले. त्यांनी गावात अफवा पेटून दिली. दलालांनी मुलांना पळवलं आहे. 5 मुलांना मुंबईला विकण्यासाठी दलालांनी त्यांना नेलं आहे. तिथून त्या मुलांना बालगुलाम म्हणून परदेशात नेलं जाणार आहे. आपली मुलं जिवंत आहेत हे ऐकून त्यांच्या आई वडिलांना आनंद झाला. पण तो आनंद फार साधा होता. दुःख याचं होतं की मुलं आणखी सापडली नाहीत. पाटलांच्या बोलण्यावर गावकऱ्यांनी विश्वास ठेवला. पाटलांनी मुलांना पळवलं असेल असं म्हणणाऱ्या माणसावर गावकऱ्यांचा स्वप्नातही विश्वास बसला नव्हता. गावकरी उगाच म्हणायचे नाहीत, विश्वासराव पाटील गावाचा विश्वास आहेत. मुलांचे आई वडील खूपच दुःखी होते. मुलांच्या आया धाय मोकळून रडत होत्या. त्यांचं दुःख आक्रोश पाहून पाटलांच्या पोटात कालवाकालव होत होती. पण हृदयाला पाझर फुटणार नव्हता. पाटील अमावस्येची वाट पाहत होते. अमावस्या अवघ्या 3 दिवसानंतर येऊन ठेपली होती. गुप्तधन बाहेर काढून पुन्हा पाटील श्रीमंत होणार होते. गर्भश्रीमंत लोकात पाटलांचं नाव कायम राहणार होतं. पाटील श्रीमंतीत जन्मले आणि श्रीमंतीतच गेले असं सारं जग म्हणणार होतं. 2.5 वर्षाच्या भयंकर दुष्काळ पाटलांना हरवू शकला नाही असं सारेजण म्हणणार होते. या गोष्टीचाच आनंद पाटलांना वाटत होता. गावातल्या लोकांना वाटत होतं दुष्काळात सारेजण सोबत मरतो तरी ठीक होतं, पण लहान मुलांचं अपहरण व्हायला नको होतं. बघता बघता 3 दिवस निघून गेले. अमावस्येची ती काळ रात्र उगवली. दिवसभर पाटील वेगळ्याच मनस्थितीत. त्यांनी लहान मुलांचं अपहरण केलं होतं खरं, शिवाय निर्धारही पक्का केला होता. लहान तानाजीने मुलांचा बळी द्यायचाच. तरी पाटील अस्वस्थ होते. दुपारी त्यांनी तानाजीला बोलवलं. एक लोखंडी कोयतं धार देऊन ठेवायला सांगितल्याप्रमाणे तानाजीने एक कोयतं तयार ठेवलं. पाटलांना दाखवण्यासाठी कोयते घेऊन तानाजी आला. पाटलांनी कोयतं हातात घेतलं. धार पाहण्यासाठी पाटलांनी कोयत्याला वरून बोट फिरवलं. पाटलांचं बोट सरकून कापलं गेलं. बोटातून भळभळा रक्त व्हायला लागलं. तानाजीने आवाज दिला आणि बायकोला कापड आणायला लावलं. हळदपट्टी पाटलांच्या बोटावर बांधली गेली. रक्त थांबलं. पाटलांना आजच्या परिस्थितीसाठी गुप्तधनासाठी बोट कापणं हा अपशकुनच वाटला. पण पाटलांनी हा विचार दूर ठेवला. विचारांच्या भोवऱ्यात पाटील पूर्णपणे अडकले होते. तुळशीच्या वृंदावनासमोर पाटील विचाराच्या तंद्रीत एरझाऱ्या घालीत होते. रात्र झाली. अमावस्येची काळ रात्र उगवली. आज रात्री अमावस्येच्या अंधारात गुप्तधनासाठी 5 लहान बालकांचे गळे कर्कर कापले जाणार होते. 5 मुलांच्या कोवळ्या उबदार रक्ताने काली मातेचे पाय पुजले जाणार होते आणि गुप्तधनासाठी पहिला कुदळ मारला जाणार होता. रात्री 12 वाजता गुप्तधनाची कोठार उघडली गेली. पाटलांच्या हातात धारदार कोयता चकाकत होता. वाड्यावरल्या मशाली पाटलांचा हा रुद्रावतार प्रथमच पाहत होत्या. पाटलांबरोबर पाटलांचे 4 पुत्रही होते. तानाजी आणि गुणाजीच्या जवळ कुदळ कवडे होते. सगळ्यांनी कोठारीत प्रवेश केला. कोठारीच्या दरवाजाच्या भेसूर आवाजाने बंदिस्त मुले जागी झाली. भीतीपोटी सारी मुले केविलवाणी रडत होती. पाटलांना दया येणं शक्य नव्हतं. पाटलांनी देवीला प्रणाम केला. क्षणभर हातातलं मशालीच्या उजेडात लकाकणारं पात बाजूला ठेवलं. पाटील देवीला म्हणाले, देवी
आजवर मी एक जरी चांगलं काम केलं असेल तर माझ्यावर कृपा कर, मला आज यश दे, मला गुप्तधनाचा लाभ होऊ दे. मी तुझ्या पायावर इथल्या 5 मुलांची शिरं कापून ठेवतो. मला यश दे आई, मला यश दे. पाटील देवी समोर काय कुजबुजतायत लहान मुलांना काहीच कळत नव्हतं. पाटलांनी पाटलांच्या पुत्रांनी वेषांतर केलं होतं. त्यांच्या तोंडावर कापडे होती, त्यामुळे मुलांना पाटलांना किंवा त्यांच्या मुलांना ओळखणं शक्य नव्हतं. पाटील मळशालीच्या उजेडात तळपणारा पातं घेऊन लहान मुलांकडे सरकले. तोंडातून पुटपुटत मंत्र म्हटला. पाटील मुलांच्या समोर आले. पाटलांनी कोयत्याचा हात वर उचलला. कोयत्याचं पातं हवेतल्या हवेतच लखलखलं आणि वाऱ्यात सप आवाज करू लागलं. बस पुढे बालकाचा गळा आणि कोयत्याच्या पात्याची गाठ होती. मानेवर कोयता बसणार आणि एक घाव 2 तुकडे, शिर एकीकडे आणि धड एकीकडे. पण पाटलांचा हात हवेतच थांबला, कारण पाटलांचा हा प्रचंड सैतानी अवतार पाहून तो मुलगा बेशुद्ध झाला. उपवास कोठारीतील कुबट हवा आणि पाटलांचा यमदूतासारखा अवतार पाहून लहान बालकात काय होणार. बाकीची मुले बोक्साबोक्सी रडू लागली. आम्हाला मारू नका, आम्हाला आमच्या घरी सोडा, आम्हाला आमच्या आई वडिलांकडे सोडा म्हणून विनवण्या करू लागली. प्रथमच पाटलांचं मन विरघळलं. प्रथमच पाटलांच्या मनात दया दाटली. त्या मुलांच्या केविलवाण्या रडण्यामुळे पाटलांचं मन धरवलं. आपण हे काय करायला निघालो आहोत? पाटलांना प्रश्न पडला. 5 लहान निष्पाप बालकांचे प्राण घ्यायला आपण निघालो आहोत, तेही धनासाठी. गुप्तधनपेक्षाही त्या बालकांचे प्राण अमूल्य आहेत. पण पाटील मटकन खाली बसले. त्यांनी इशारा केला. पाटलांसहित सारेजण कोठारी बाहेर आले. पाटलांनी मुलांना आदेश दिला, साऱ्या मुलांना मुक्त करा. ज्यांच्या त्यांच्या घरी मुलांना सोडून आताच्या आता सोडून या, बाकीचं आपण नंतर बघू. सगळ्यांनी पुन्हा वेषांतर केलं. स्वतःच्या पूर्व रूपात आले. सारे आत गेले. पाटलांना बघून साऱ्या मुलांनी एकच हल्लकल्लोळ केला. पाटील आम्हाला वाचवा, पाटील आम्हाला वाचवा, आम्हाला ते चोर लोक मारून टाकतील, पाटील आम्हाला आमच्या घरी सोडा. पाटील मुलांच्या जवळ गेले. त्यांनी मुलांना छातीशी लावून घेतलं. साऱ्या मुलांना मुक्त करण्यात आलं. कोठारीला मागचा दरवाजा होता. तो कुणालाही माहित नव्हता. तो एका तळघरातून पूर्णपणे वाड्याबाहेर निघायचा. पाटलांनी आपल्या मुलांना त्या गुप्त मार्गाने लहान मुलांना घेऊन जायला सांगितलं. वडिलांची आज्ञा ऐकून तानाजी वा इतर मुलं हल्ली. त्यांनी दोरीने बंदिस्त असलेली ती सारी मुलं सोडली आणि एकापेक्षा मुलाला उचलून सारेजण त्या मार्गाने गावात शिरले. मुलांना ज्यांच्या त्यांच्या घरी पोहोचवलं. पाटलांनी मला घरी पोहोचवलं. आमच्या साऱ्या मुलांचे घरचे लोक खूप आनंदी झाले. त्यांनी पाटलांचे आणि पाटलांच्या मुलांचे तोंड भरून आभार मानले. कोठारीच्या मागच्या दारावर विश्वासरावांचे वडील उभा होते. त्यांनी पाटलांना आणि पाटलांच्या मुलांना गुप्तधनाच्या कोठारीत परत घेतलं. तो मागचा दरवाजा बंद करून टाकला. मागच्या दरवाजाने मुलांना गावात सोडल्यामुळे आपण कुठे होतो, आपल्याला पाटलांनी कुठून आणून तर घरी सोडलं हे लहान मुलांना काहीच कळू शकलं नाही. खरं पाहता तेव्हा सगळीकडे अनंत अंधार पसरला होता. त्याचं कारण म्हणजे ती अमावशीच मध्यरात्र होती. ती पूर्णपणे काळरात्र होती. लहान मुलांना पाटलांनीच आपलं अपहरण केलं होतं आणि त्यांनीच आपली मुक्तता केली आहे हे कळू शकलं नाही. कारण जेव्हा मुलांचं अपहरण केलं तेव्हा पाटलांनी चादरीत झाकून साऱ्या मुलांना वाड्यावर नेलं होतं. शिवाय तेव्हा मुलं गाढ झोपेत होती. त्यामुळे मुलांना कळलं नाही आपण पाटलांच्या वाड्यावर आहोत. पाटलांनी पाटलांच्या मुलांनी तोंडावर काळे कापड बांधले होते. त्यामुळे लहान मुलांनी पाटलांना व त्यांच्या मुलांना पाहू शकले नव्हते. परत मुलांना पाठवताना मात्र पाटलांना आणि त्यांच्या मुलांना लहान मुलांनी पाहिलं. त्यामुळे लहान मुलांना वाटलं पाटलांनीच अपहरणकर्त्याच्या हातून त्यांचे प्राण वाचवले आहे. लहान मुलांनी आपापल्या घरी आई वडिलांना सांगितलं. तसंच पाटलांनीच आपली मुक्त केली आहे. मला थोडा पाटलांचा संशय आला होता, कारण पाटलांच्या पायातलं चांदीचं कडं मी पाहिलं होतं. पण तसं काही मी घरी सांगितलं नाही. मीही इतर मुलाप्रमाणेच घरी साऱ्यांना सांगितले. पाटलांनीच आम्हा सर्व बालकांचे प्राण वाचवले. अखेर पाटलांनी एक धाडसी निर्णय घेतला. स्वतःच गुप्तधनासाठी खोदकाम करण्याचं त्यांनी ठरवलं. एका गोष्टीचा मात्र त्यांना आनंद वाटत होता. 5 बालकांच्या वधाच्या पातकातून आपण वाचलो. क्षणभर पाटलांना वाटलं आपण जे केलं ते बरं केलं. आपण हे काय करायला निघालो होतो? 5 मुलांचा बळी घेऊन आपल्या हातून महापातक घडलं असतं. गुप्तधनामुळे आपला बळी जाईल हे पाटलांना माहित होतं. पण 5 मुलांच्या बळीपेक्षा पाटलांना स्वतःचा प्राण देणे योग्य वाटलं. तानाजी वा इतर मुले पाटलांना म्हणाले, आम्हाला आज्ञा द्या, आम्ही गुप्तधनासाठी खोदकाम करू. पण पाटलांचा निश्चय ठाम होता. पाटलाचा शब्द अखेरचा शब्द असायचा. पाटील खोदकाम करणार म्हटल्यावर वाड्यावरली सारी माणसं तिथे जमली. पाटलांची पत्नी, आई वडील, सुना आणि 4 मुलं. वाड्यावर कामासाठी माणसं ठेवली नव्हती. दुष्काळाची परिस्थिती 2 महिन्यापूर्वी बिकट झाल्यावर पाटलांनी शेतावरल्या आणि वाड्यावरल्या कामगारी गड्यांना सुट्टी देऊन टाकली होती. आई वडिलांच्या पाया पडून कालीमातेचं दर्शन घेऊन पाटील गुप्तधनाच्या खोदकामासाठी पुढे सरसावले. साऱ्यांची हृदय दडपणाखाली होती. आता पाटील आपल्याला सोडून जाणार म्हणून सारेजण अत्यंत दुःखी झाले होते. साऱ्यांची काळवंडलेली चेहरे पाहून पाटील म्हणाले, माझ्यामुळेच तुमच्यावर आज ही परिस्थिती आली आहे. 18 कोठारी मी रिकाम्या केल्या. 7 तिजोऱ्या मागे करण्यावर रिक्त केल्या. तुमच्यावर उपासमारीची वेळ माझ्यामुळेच आली. साऱ्या बाया माणसाच्या
बायका माणसांच्या अंगावरलं सोनं सुद्धा मी बाकी ठेवलं नाही. सर्वात कहर म्हणजे माझ्यामुळेच संभाजीला गावासाठी बलिदान देण्याची वेळ आली. देशासाठी सीमेवर प्राण देणाऱ्या सैनिकांपेक्षा कमी मोलाची संभाजीची कामगिरी नाही. मी आता तुमच्यापैकी कुणाचेही हाल आता होऊ देणार नाही. आता इथून पुढे तुमचे कोणाचेही हाल होणार नाहीत. मी देवाघरी गेलो म्हणून कुणीही दुःख मानू नका. तुमच्या सर्वांसाठीच मी हे कार्य करत आहे. मला आजोबांनी सांगितलं होतं, विश्वास, आपल्या घराण्यात कधी गरिबी दारिद्र्य येणार नाही. आलं तर तू हे गुप्तधन काढ. 5 पिढ्यांना पुरून उडेल इतकं गुप्तधन इथं आहे. पाटील काली मातेच्या समोर उभा टाकले. अंगावर त्यांच्या फक्त पंचा होता. पायातल्या कोल्हापुरी चपला पाटलांनी बाजूला काढून ठेवल्या. गळ्यात असलेले पांढरं उपरणं त्यांनी डोक्याला करकचून बांधला. डोळे झाकून हात जोडून पाटलांनी कालीमातेचं स्मरण केलं. ते मनोमन देवीला विनवित होते. ते कालीमातेला म्हणत होते, मी जर माणुसकी जपण्यासाठी गुप्तधन काढण्याचं काम करीत असेल तर मला यश दे. हे यश मिळवण्यासाठी मला माझे प्राण गमवावे लागतील तरी बेहत्तर. देवी, तू अंतर्ज्ञानी आहेस. मला माझ्यासाठी जगायचं नाहीये. हे दारिद्र्य पाहत मला मरायचं नाही. मुलांच्या हातात सोनं नाणं मला पाहायचं आहे. मुलांनी सुखाचा संसार करताना मला बघायचं आहे. देवी, मी आजवर केलेल्या माझ्या चांगल्या कामाच्या मोबदल्यात जीवनदान दे. तू जो निर्णय घेशील तो मला मान्य राहील. मृत्यूचं उपरणं डोक्याला बांधूनच या कामाला पुढे सरसावलो आहे. देवी, तुझा आशीर्वाद राहू दे. अन अखेर पाटलांनी कुदळ उचललं आणि खोदकाम सुरू केलं. देवीच्या पुढ्यातल्या खड्ड्यात पाटील उतरले होते. पाटलांची 2 मुलगे हातात मशाली घेऊन पाटलांच्या समोर उभे होते. पाटील कुदळाचा घाव जमिनीवर घालत होते. बाकी 2 मुलांनी माती बाजूला सरायला सुरुवात केली. पाटलांचं सारं शरीर घामाने निथळत होतं. साऱ्यांची भीतीपोटी हृदय दडपली होती. पुढच्या क्षणाला आता काय होणार या विचाराने साऱ्यांच्या अंगावर शहारे उमटत होती. मध्यरात्री सुरू झालेलं खोदकाम पहाटेपर्यंत चाललं आणि कमरे इतका खड्डा करूनही आणखी काही गुप्तधन पाटलांच्या हाताला लागलं नव्हतं. पाटील थोडा वेळ खड्ड्याशेजारी विसावले. तानाजीने पाटलांना घाम पुसायला कापड दिलं, प्यायला पाणी दिलं. तानाजीने पाटलांना तुम्ही ठीक आहात का म्हणून विचारलं. पाटलांनी हातानेच होकार दिला. पाटील बोलता बोलताच खोदलेल्या ढिगाऱ्यात कोसळून पडले. साऱ्यांनी घाबरून एकच हल्लकल्लोळ केला. गुप्तधनाने पाटलांचा बळी घेतला म्हणून साऱ्यांचा हृदयाचा ठोका चुकला. सारेजण पुढे सरसावल्यावर त्यांच्या पायामुळे बाहेर काढलेली माती पाटलांच्या अंगावर पडू लागली. ते पाहून तानाजीने सर्वांना मागे ढकलले. तो स्वतः खड्ड्यात उतरला. त्याने पाटलांना वर उचलून बसवलं. पाटलांच्या छातीवर भार देऊन पाहिलं. पाटलांचं हृदय सिंहाचं होतं. पाटलांच्या हृदयावर कान देऊन पाहिलं. पाटलांचं हृदय सिंहाचं होतं. ते मंदपणे धडधडत होतं. तानाजीने सर्वांना पाटील ठीक असल्याचं सांगितलं. साऱ्यांचा जीव भांड्यात पडला. तानाजीने पाटलांच्या तोंडावर पाणी शिंपडलं तसे पाटील शुद्धीवर आले. पाटील सुखरूप आहेत हे पाहून सारेजण आनंदले. पण पुढे काय होणार कुणालाच माहित नव्हतं. आणखीही गुप्तधन हाताला लागलं नव्हतं. गुप्तधन मिळाल्यावर पाटलांचा प्राण जाणार ही सांगणारी ही शंकेची घंटा तर नव्हती ना, असा प्रश्न साऱ्यांना पडला. पुढे खोदकाम करू नये, ते इथेच थांबवावं. पुढील खोदकाम मी करीन असं तानाजी पाटलांना म्हणाला. पण पाटलांनी तानाजीचं काही एक ऐकलं नाही. त्यांनी तानाजीला खड्ड्याबाहेर काढलं. पाटील खाड दिशी उभा टाकले. कुदळ उचलला आणि खोदकाम सुरू ठेवलं. पुढे अर्धा तासापर्यंत खोदकाम चाललं आणि अचानक पाटलांच्या कुदळाला काहीतरी टणक लागलं. पुढचा घाव पाटलांनी आशेने घातला आणि पुन्हा तसाच मोठा आवाज आला. पाटील आनंदले. 3ऱ्या घावाला मात्र कुदळाबरोबर सुवर्ण नाणं वर आकाशात उधळलं गेलं. ते नाणं भिरभिरत कालीमातेच्या चरणावर जाऊन पडलं. पुढच्या 15 मिनिटात पाटलांनी आपल्या 4 धिप्पाड मुलांच्या मदतीने सोन्याच्या नाण्यांनी भरलेले 5 हांडे बाहेर काढले. पाटलांना आणि घरातल्या सर्वांना अत्यानंद झाला. पण तेवढ्यात विपरीत गोष्ट घडली. सुवर्ण नाण्यांनी भरलेल्या एका हांड्यावर भोवळ येऊन पाटील कोसळले. हे दुसऱ्यांदा असं होत होतं. पहिल्या वेळेस पाटील पडले तेव्हा गुप्तधन मिळालेलं नव्हतं. त्यामुळे पाटलांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नसेल या विचारांची पाल तिथे असलेल्या साऱ्यांच्या मनात चुकचुकली. पाटलांना तानाजीने हलवून पाहिलं. पाटलांच्या तोंडावर पाणी शिंपडून पाहिलं. 1 नाही 2 नाही. पाटलांकडून कसलाच प्रतिसाद भेटला नाही. साऱ्यांचं दुःख अनावर झालं. तानाजीने ओळखलं पाटलांची तब्येत अत्यंत बिघडली आहे. तानाजीने साऱ्यांना कोठारीतून बाहेर काढलं. कोठारीला एक कुलूप आणून बसवण्याची सोय गुणाजीने केली. तानाजीने आणि बालाजीने मिळून पाटलांना उचललं आणि वाड्याच्या उंबऱ्यावर एका खाटावर झोपवलं. शिवाजीने गावातून एका वैद्याला बोलावून आणलं. 2 तास झाले. सकाळ झाली होती. सूर्याच्या प्रकाशाने वाडा उजळून निघाला आणि एक आश्चर्य घडलं. पाटलांनी हळूहळू डोळे उघडले. ते अंथरुणातून उठून बसले. सगळ्यांना अत्यानंद झाला. पाटील वाचले. गुप्तधनामुळे पाटलांचा प्राण गेला नाही. हे कसं घडलं? पाटलांनी विचार करून पाहिला. आपण कसे बचावलो? आणि पाटलांना सारं उमगलं. तसे पाटील स्वतःशीच हसले. पाटलांच्या हसण्याचा अर्थ तिथल्या कुणालाच उमगला नाही आणि उमगणारही नव्हता.
वैद्य निघून गेला. पाटलांनी गुप्तधनाचं रहस्य सर्वांसमोर मोकळं केलं. पाटील म्हणाले, मुलांनो, माझ्या आजोबांनी मला खोटं सांगितलं होतं की गुप्तधनासाठी 5 मुलांचा बळी द्यायचा आहे, आणि हेही खोटं सांगितलं की जो कोणी गुप्तधन काढण्याचा प्रयत्न करेल त्याचाही प्राण जाईल. ह्या दोन्ही गोष्टी खोट्या सांगण्याची 2 कारणं होती. एक तर आजोबांजवळ वेळ कमी होता. दुसरं कारण असं होतं की वाड्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वर्दळ खूप जास्त. घरातले आपण सर्वजण पण होतोच. त्यामुळे आजोबांची गुप्तधनाची गोष्ट माझ्याशिवाय इतरही कुणाला गुप्तधनाची माहिती मिळण्याची शक्यता होती. म्हणूनच आजोबांनी 5 लहान मुलांच्या बळी देण्याची अट खोटीच टाकून दिली. शिवाय कुणी एकटा माणूसही गुप्तधनाचं खोदकाम करण्याचा प्रयत्न करेल त्याचाही प्राण गुप्तधन घेतल्याशिवाय राहणार नाही असं काही नव्हतं. फक्त गुप्तधनाच्या सुरक्षेसाठी आजोबांनी 5 बळीची अट ठेवली होती. कुण्या एकट्या माणसाला हे गुप्तधन काढणं शक्य होऊ नये म्हणून 5 बळी शिवाय खोदकाम करणाऱ्याचाही प्राण जाईल. हे आजोबांनी फक्त गुप्तधनाच्या सुरक्षेसाठी बनवलेली शक्कल होती. ती आपणही समजू शकलो नाही. आजोबांची दुसरी एक इच्छा होती की वाड्यात सर्व काही ठीक असताना गुप्तधन उघडलं जाऊ नये. जेव्हा अत्यंत निकड भासेल तेव्हाच गुप्तधन काढलं जावं. आजोबांचा हेतू होता की गुप्तधनाचं जतन खूप वर्षापर्यंत व्हायला हवं. त्यामुळे त्यांनी ही खोटीच अट ठेवली होती. आजोबांनी मला गुप्तधनाचं गुपित सांगताना इतर कुणी हे ऐकलं तरी त्या माणसाचा गुप्तधन उघडण्याचं धाड झालं नसतं. 5 लहान मुलांचा बळी देणं हे तितकं सोपं नसतं हे आजोबांना माहित होतं. बळी देण्याची अट खोटी आहे हे समजण्याची एक गोष्ट म्हणजे आजोबा मला नेहमीच म्हणायचे, विश्वास, आपले पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेव. कुठल्याही माणसांचा, प्राण्यांचा जीव विनाकारण घेऊ नकोस. जीव घ्यायचा तो फक्त युद्धात, आणि हिंस्र प्राण्यांनी जर हल्ला केला तरच तेव्हाच त्याचा प्राण घ्यायचा, अन्यथा इतर कुठल्याही परिस्थितीत कुणाचाही विनाकारण वध करू नकोस. आपल्या घराण्याचा नियम आहे, युद्धाशिवाय आपण कुणाचाही प्राण घेत नाही. राजाचं किंवा पाटलांचं कर्तव्य असतं राजाने आपल्या प्रजेचं आणि पाटलाने आपल्या गावाचं संरक्षण करायचं. मला हे सारं आठवत आहे. त्यामुळे साऱ्या बाबी आता मला पूर्णपणे समजत आहेत. आणि खरं म्हणजे विनाकारण निष्पाप बालकांचा कुणीही गुप्तधनासाठी वा इतर गोष्टीसाठी बळी देऊ नये. कुणाचाही बळी घेतल्याने वा दिल्याने कधी गुप्तधन भेटत नसतं. जमिनीत गुप्तधन असेल तरच ते मिळेल. अंधश्रद्धा ही कधीही अंधपणे ठेवलेली श्रद्धा असते. त्यामुळे माणसाला खोट्या गोष्टी खऱ्या वाटायला लागतात. माझंच उदाहरण द्यायचं म्हणजे मीही अंधपणे 5 बळी द्यायला निघालो होतो. डोकं शांत ठेवून मी विचार केला नाही. आजोबांनी जे सांगितलं त्याचा शब्दशः अर्थ घेतला. त्यांच्या बोलण्याचा गर्भित अर्थ घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आजोबा मला नेहमी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायचे. त्यात शिवाजी महाराजांना सापडलेल्या गुप्तधनाचाही उल्लेख आला होता. शिवाजी महाराजांना सापडलेल्या गुप्तधनाचा विचार आपण खोलवर केला तर साऱ्या गोष्टी सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छ दिसायला लागतात. शिवाजी महाराजांना जेव्हा गुप्तधन मिळालं तेव्हा त्यांनी काही कुणाचा बळी दिला नव्हता. जेव्हा गुप्तधन मिळालं तेव्हा कुणाचा बळीही गुप्तधनाने घेतला नव्हता. जर 1600च्या शतकात गुप्तधनासाठी बळी द्यावा लागला नाही तर मग 19व्या शतकात 300-350 वर्षाच्या काळानंतर गुप्तधनासाठी बळी द्यावा लागेल का? किंवा गुप्तधन कुणाचाही बळी घेईल का? जर 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांना कुणाचाही बळी दिल्याशिवाय आणि गुप्तधनाने कुणाचाही बळी घेतल्याशिवाय गुप्तधन भेटत असेल, साहजिकच आजही गुप्तधन तसंच मिळणार. पण एवढी साधारण गोष्ट ही आपल्याला समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आपले पूर्वज आहेत. आपल्याला ही गोष्ट लगेच कळायला हवी. पाटील 1 तासात ठीकठाक झाले. पाटील भोवळ येऊन पडण्याचं कारण दुसरं तिसरं काही नसून मानसिक आणि शारीरिक ताण होता. रात्रभर जागरण, खोदकामासाठी करावे लागलेले परिश्रम आणि मुलांचा बळी द्यावा का नाही या प्रश्नाचा तगादा यामुळेच पाटील 2दा चक्कर येऊन पडले. गुप्तधनाने पाटलांना बेशुद्ध केलं अशातला तो भाग नव्हता. पाटलांना हे सारं करून चुकलं होतं. पाटील आता शांत झाले होते. पाटलांना व्यवस्थित, आरामदायक आणि आनंदित पाहून घरातील सारेजण आनंदात होते. पाटलांनी तानाजीजवळ गुप्तधन पाहण्याची इच्छा जाहीर केली. पाटील आणि पाटलांचे 4 पुत्र कोठारीत शिरले. कोठारीत देवीच्या मूर्तीसमोर 5 हांडे सुवर्ण नाण्यांनी भरलेले ठेवण्यात आलेले होते. कोठारीत शेताजवळ कवडसे सोडले होते. तेथून सकाळचे कवळे सूर्यकिरण आत येत होते. त्या कवळ्या सूर्यकिरणात सुवर्ण नाण्यांनी भरलेले हांडे उजळून निघत होते. सूर्यकिरणात सारं सोनं झळाळत होतं. बघणाऱ्यांचे डोळे ते सुवर्ण पाहून दिपावेत असंच ते दृश्य होतं. त्या दिवशी पाटलांनी गावातील अपहरण केलं होतं त्या मुलांच्या आई वडिलांना वाड्यावर बोलावलं. दुपारी मुलांचे आई वडील वाड्यावर जमले. पाटलांचं तोंड भरून सारे आई वडील कौतुक करत होते. मुलांना वाचून परत आणलं म्हणून सारे आई वडील पाटलांचे आभार मानत होते. पाटील म्हणाले, गावकऱ्यांनी तुमचे मुलं तुम्हाला मिळाले. गावकऱ्यांनो तुम्हाला तुमची मुलं मिळाले. सारं काही कालीमातेच्या आशीर्वादामुळे शक्य झालं. तीच साऱ्यांना सद्बुद्धी देणारी आहे. तीच योग्य अयोग्य समजण्याची माणसाला कुवत देते. असो, तुम्हाला तुमच्या मुलांच्या अपहरणाचं दुःख खूप भोगावं लागलं. त्याचा मलाही खूप खेद आहे. तुमच्या मुलांच्या लालन पोषणात कधीही कमतरता येऊ देऊ नका. तुम्हाला त्यासाठीच मी वाड्यावर बोलावलं आहे. पाटलांनी त्या साऱ्या आई वडिलांना ओंजळी भरून सुवर्ण नाणी दान दिल्या.
पाटील म्हणाले, साऱ्या आई बापांना माझी एकच विनंती आहे, त्यांनी आपल्या मुलांना एक एक सुवर्ण नाणं द्यावं आणि त्याचं जतन आयुष्यभर करायला सांगावं आणि आपल्या मुलांना हेही सांगा, जोवर ते या नाण्याला सोबत बाळगतील तोपर्यंत विश्वास पाटलांची आठवण ठेवा. जेव्हा जीवनात बिकट परिस्थिती येईल तेव्हाच त्यांना ते नाणं विकायला सांगावं. काही दिवसांनी पुढे पाटलांनी वाड्यावरल्या 18 कोठारी धान्याने पुन्हा भरून घेतल्या. 7 तिजोऱ्या पुन्हा सोनं नाण्यांनी दागिन्यांनी पैशांनी भरल्या गेल्या. घरातल्या बायका माणसाच्या अंगावर पुन्हा सोन्याचे दागिने आले. पुढे नवल असं घडलं. 2 महिन्यानंतर अखेर दुष्काळ संपला. वरुण राजाचं आगमन झालं. कोंडगावच्या घाटावरून प्रचंड काळे मेघ वाहू लागले. 7 दिवस मुसळधार पाऊस झाला. पुढे पाटलांनी 150 एकर जमीन पिकांनी हिरवीगार झाली. गावाजवळच्या नदीला भरपूर पाणी आलं. सारी पंचकृषी पुन्हा अंग झाडून जागी झाली. शेतकऱ्यांची पोटं भरू लागली. सारी सुखाने नांदू लागली. पण कुणीही पंचकृषीतला एकही माणूस दुष्काळातला पाटलांचा परोपकारपणा विसरू शकला नाही. साऱ्यांनी एकमताने पुन्हा पाटलांना कोंडगावाचा सरपंच निवडून दिलं. तर मित्रांनो, अशी होती माझी गुप्तधनाची कथा. आज माझ्या हातात जे सुवर्ण नाणं तुम्हाला दिसतंय ते गुप्तधनातलंच आहे आणि या नाण्यामुळेच मी विश्वासराव पाटलांना कधीही विसरू शकत नाही. त्यांनी दिलेल्या सुवर्ण नाण्यामुळेच माझं बालपण अगदी सुखात गेलं. मी आज शहरात येऊन तुमच्यासोबत शिक्षण घेऊ शकलो ते पाटलांमुळे आणि पाटलांना लाभलेल्या प्रचंड गुप्तधनामुळे.